कोल्हापूर जिल्ह्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने पुन्हा एकदा राज्य हादरलं आहे. आणि या घटनेमागचा पॅटर्न पाहिला तर तो अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे घडलेल्या प्रकरणाचीच पुनरावृत्ती असल्याचं दिसत आहे. फार फक्त ठिकाणाचा फरक आहे, पण पद्धत तीच, जाळं तेच, पण गुन्ह्याची भीषणता देखील तितक्याच गंभीर. या प्रकरणातील आरोपी शहीद सनदी याने अतिशय योजनाबद्ध पद्धतीने अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढल्याचं तपासातून समोर आलं आहे. सुरुवात नेहमीप्रमाणे साधीच असायची. सोशल मीडियावर ओळख, गोड बोलणं, विश्वास संपादन करणं आणि मग हळूहळू त्या मुलींच्या आयुष्यात प्रवेश करणं. त्यानंतर तो प्रेमाच्या नावाखाली भावनिक नातं निर्माण करायचा. एकदा विश्वास बसला, की पुढचं पाऊल अधिक धोकादायक असायचं. आरोपी त्या मुलींवर शारीरिक संबंधासाठी दबाव टाकायचा आणि येथेच तो आपला खरा चेहरा दाखवायचा. त्या खाजगी क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ तो गुपचूप रेकॉर्ड करायचा. सुरुवातीला कदाचित मुलींना याची कल्पनाही नसायची. पण एकदा हे व्हिडिओ त्याच्या हाती लागले, की त्यानंतर सुरू व्हायचा ब्लॅकमेलिंगचा खेळ. हे व्हिडिओ व्हायरल करीन अशी धमकी देत मुलींना पुन्हा पुन्हा शारीरिक संबंधासाठी भाग पाडायचा. मुलींना भीती, लाज आणि सामाजिक बदनामीची चिंता यामुळे त्या गप्प बसायच्या. याचाच फायदा घेत आरोपीनं 15हून अधिक मुलींचा लैंगिक शोषण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या सगळ्या प्रकरणाला वळण लागलं ते एका धाडसी पावलामुळे. एका पीडित तरुणीने भीती बाजूला ठेवत थेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्याचबरोबर आरोपीच्या जवळच्या व्यक्तीलाही या प्रकरणाची माहिती मिळाली आणि त्या त्यानेही पोलिसांना सूचित केलं. या दोन्ही गोष्टींमुळे पोलिसांना धागेदोरे मिळाले आणि त्यांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. सध्या पोलीस तपास सुरू असून या प्रकरणाचा व्याप अजून मोठा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणखी काही पीडित मुली पुढे येतात येतात का, अशी शक्यता नाकारता येत नाही. तपास यंत्रणा आरोपीच्या मोबाईल, सोशल मीडिया अकाउंट्स आणि डिजिटल पुराव्याची छाननी करत आहे. हे प्रकरण केवळ एका व्यक्तीच्या गुन्ह्यापुरतं मर्यादित नाही, तर समाजासमोर मोठा प्रश्न उभा करत आहे. अशा प्रकारच्या घटनेंना आळा कसा घालायचा? कारण परतवाडा आणि आता कोल्हापूर या 2 घटनेंनी एक धक्कादायक ट्रेंड समोर आणला आहे. त्यामुळे राज्यात विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एक महत्त्वाची बाब म्हणजे अशा प्रकरणामध्ये पीडितेने पुढे येणं अत्यंत गरजेचं असतं. कारण भीती आणि दबावामुळे अनेक घटना दडपणाखाली जातात. पण एक जरी व्यक्ती धैर्य दाखवते, तर संपूर्ण साखळी उघड होऊ शकते. जसं या प्रकरणाला घडलं. सध्या सर्वांचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे. आरोपीने नेमकं किती मुलींना फसवलं, त्यामागे आधी आणखी किती आणि कोणी कोणी आहे का? आणि या रॅकेटचा विस्तार किती मोठा आहे, हे पुढील तपासातून स्पष्ट होईलच. पण एक गोष्ट मात्र नक्की, अशा घटनेंनी समाजाला सतर्क राहण्याचा आणि डिजिटल जगात अधिक जागरूक होण्याचा इशारा दिला आहे. तर मंडळी, ही संपूर्ण घटना ऐकल्यानंतर आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.